श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 10, समास 9 आणि 10. पुरुष प्रकृती आणि चलाचल विचार. या समासांमध्ये आधी जे विश्वरचनेचं स्पष्टीकरण येऊन गेलंय ना, त्याचंच तात्विक वर्णन आलेलं आहे. आणि हे दोन समास भिन्न जरी असले तरी विषय संलग्न आहेत, म्हणून ते आपण एकत्र अभ्यासू. विषय अत्यंत सूक्ष्म आहे. त्याचा पुन्हा पुन्हा विचार केला तर विषय दृढ होतो. निश्चळ परब्रह्माला स्फुरण आलं. मी ब्रह्म आहे या जाणीवेला मूळ माया, मूळ पुरुष, जगज्योती अशी नावं आहेत. आणि ते स्फुरण काय आहे की मी ब्रह्म आहे. मग त्यातनं जाणीव कोणती निर्माण झाली? ती जी झाली ती मूळ माया. आता मूळ माया, मूळ पुरुष, जगज्योती अशी नावं आहेत आणि ही नावं जरी स्त्रीलिंगी वाटली तरी ती तशी नाहीत. पुरुषवाचक नामं सुद्धा आहेत. परमात्मा, परमेश्वर ही पुरुषवाचक नामं. त्यालाच स्त्रीवाचक नावं काय आहे? मूळ माया, जगदीश्वरी, विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी ही नावं. त्याला नपुंसकलिंगी नावं सुद्धा आहेत. जाणपण, ईश्वरपण ही सर्व नावं लिंगानुरूप वेगळी आहेत. याचा अर्थ ती लिंगात्मक नाही. मूळ जगज्योती एकच आहे. जाणीव एकच आहे. आता याच जाणीवेतून पिंडांचे 4 देह आणि ब्रह्मांडांचे 4 देह झाले. परब्रह्म हे पुरुष नाही, ते स्त्री सुद्धा नाही. तो बाळ नाही, तो तरुण नाही, कुमारी नाही. अगदी नपुंसक माणसाच्या देहात राहून देखील तो नपुंसक नाही. तो सर्व देहांना चालवतो, पण असं चालवून देखील तो सर्व करून अकर्ता आहे. देहात राहत असताना त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात किंवा क्षेत्रवासी म्हणतात, कूटस्थ म्हणतात. तो अक्षर आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते क्षर आहे. हे इतकं जरी ज्ञान अवगत झालंय ना, तरी त्याचं स्वानुभव घेणं शिल्लक राहतं. वरून कितीही वेश बदलला तरी जोवर आत्मज्ञान नाही तोवर सर्व व्यर्थ आहे. आणि या अनुभवाच्या गोष्टी आहेत. त्यांची प्रचिती घेऊन पहा असं समर्थांचं सांगणं आहे. प्रचिती म्हणजे तरी काय? प्रचिती इज नथिंग बट द एक्सपिरियन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन. स्टार नोटमध्ये अखिल ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री शंकर महाराज काय म्हणतायत स्वपरिचय देताना? मुझे वही जानता है जो खुद को समझता है. कुर्बान करी भी दौलत तो भी सवाल अधूरा है. प्रचिती. श्रीराम समर्थ श्रीराम.